जीएसटी माहित नाहीये दुर्दैवाने. मला त्यांना सांगावं लागलं, अरे तुमच्याकडून युरियासाठी 5% जीएसटी घेतात, तुमच्याकडून खतं घ्यायचे असतील तर तुम्हाला 12% जीएसटी भरावा लागतो, तुम्हाला कीटकनाशक घ्यायचं असेल तर तुम्हाला 18% जीएसटी भरायचा असतो, पशुखाद्य घ्यायचं असेल तर तुम्हाला 18% जीएसटी भरायचा असतो. म्हणजे एकूण युरियाच्या पोता असेल किंवा पशुखाद्याचा पोता असेल, तुम्ही 18% जीएसटी भरता. ह्याची तुम्हाला कल्पना आहे का? काहीही कल्पना नाही. आणि तुम्हाला 6,000 रुपये वर्षात देतात एक लॉलीपॉप. मग मी त्यांना विचारलं, तुम्हाला ईडी माहित आहे का? लगेच सगळ्यांनी हात वर केला, हो ईडी आम्हाला माहित आहे. किती दुर्दैव आहे. म्हणजे ईडी आपल्याला माहित आहे. ईडीच्या मुळे काय काय घडायला लागलं या देशात आणि महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात सुद्धा, ह्याची आपल्याला कल्पना आहे. पण जो टॅक्स आपल्यावर लादला जातो, जो टॅक्स खऱ्या अर्थाने त्या उद्योगपती अंदानी अंबानीसाठी फायदा असतो, या शेतकऱ्यांसाठी किती तोटा आहे ह्याची कल्पना सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांना नाही आहे. त्याचा फायदा हे दिल्लीतले सरकार हे घ्यायला लागलं आणि आपल्या शेतकऱ्यांना लुबाडायला लागले असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. इतिहासात पहिल्यांदा घडलं असेल आणि परत घडणार सुद्धा नाही की महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट असतील, उद्धव ठाकरेंचा शिवसेना गट असेल, काँग्रेसचे सगळे लोक असतील, जे विद्यमान छत्रपती शाहू महाराजांच्या घरी जातात आणि म्हणतात की आपण कुठल्याही पक्षात नाही, आपण उमेदवारी घेणं गरजेचं आहे, उमेदवारी घेणं गरजेचं आहे म्हणतात. का? आम्हाला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा विचार, राजश्री छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुरोगामी समतेचा विचार आहे दिल्लीत नेणं गरजेचं आहे. वातावरण फार गढूळ झालेलं आहे, वातावरण फार बिघडलेलं आहे आणि हे बिघडलेलं वातावरण जर दुरुस्त करायचं असेल तर परिवर्तन हे कोल्हापुरातनं घडायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरचा विचार हे आपल्या माध्यमातून, आपण एक नुसतं माध्यम आहात, पण तुमच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात हा कोल्हापुरातूनच परिवर्तन हे घडू शकते. म्हणून ही शाहू महाराजांची उमेदवारी आहे. मला आपल्याला मुद्दाम सांगायचंय की 400 पार, तुम्ही केव्हा विचार केला 400 पार म्हणजे काय? धोक्याची घंटा आहे, धोक्याची घंटा आहे. 400 पार म्हणजे ते 272 का म्हणत नाहीत? तुम्हाला एक हाती सत्ता घ्यायची ना हातात, ठीक आहे, एक हाती सत्ता घ्यायची असेल तर तुमचे 543 खासदार आहेत आणि हे 543 खासदार मध्ये निम्म करा ना तुम्ही, म्हणजे 272 होतात. तुम्हाला ठीक आहे 272 मला अवघड होतं, 300 म्हणा ना, पण 400 का? हे बंधू भगिनींनो तुम्ही समजून घ्या. 400 पार म्हणजे संविधान त्यांना बदलून टाकायचं आहे. त्यांना कायदा दुरुस्ती नाही, कायदा बदलायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे, जे संरक्षण सगळ्या जातीतल्या लोकांना, सगळ्या धर्मातल्या लोकांना लिहून दिलेलं आहे, हे मोडून काढायचं आहे. म्हणून हा 400 पार आकडा आहे. सतर्क व्हा सगळेजण. आपण ही ऐतिहासिक निवडणूक आहे, हे दिशा दर्शक ठरवणारी निवडणूक आहे. मी जास्त बोलणार नाही, अनेक लोक बोलणार आहेत. मला अनेक लोक छत्रपती घराण्याच्या टीका करायला लागलेत, विद्यमान छत्रपती शाहू महाराजांच्यावर टीका करायला लागलेत, पण आम्हाला काही फरक पडत नाही, आम्हाला काही फरक पडत नाही. हो, आम्ही कोण? आम्ही कोण? आम्ही कोण? हो, शक करते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज, ताराबाई राणेसाहेब, राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्यावर टीका केली या लोकांनी, अनेक लोकांनी. त्यावेळी त्यांना काय फरक पडला नाही तर आम्हाला काय फरक पडणार आहे? अरे जाऊन दे यार, काय फरक पडत नाही आम्हाला. पण मला एक गोष्टीत फरक पडतो.
मला वैयक्तिक एका गोष्टीत फरक पडतो. एक ग्रस्त आहेत ते चंदगड मध्ये. ते म्हणतात शाहू महाराजांच्या टीका सगळे झाल्यानंतर म्हणतात संभाजीराजेंनी गडकोट किल्ल्यासाठी काय केलं, गडकोट किल्ल्यासाठी मी काय केलं म्हणते टेकले. मला बोलायचं नव्हतं, मला माझं मन काय राहत नाही, मला बोलावं लागते. ज्या दुर्गराज रायगडनी छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती केलं, त्या दुर्गराज रायगडने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा करून घेतला. त्या दुर्गराज रायगडनी दुःख सहन केलं आणि ते म्हणजे शिवाजी महाराज रायगडला वारले, त्याची तिथं समाधी आहे. आणि त्या दुर्गराज रायगडला एवढ्या वर्षात 75 वर्षात कुठल्या नेत्याने एक फंड आणला नाही. या संभाजी छत्रपतींनी जाऊन रायगड प्राधिकरण स्थापन केलं आणि 650 कोटी हा फंड तिथं आणून किल्ला आणि परिसर. आणि हा ग्रस चंदगडचा मला म्हणतो काय केलं संभाजींनी गडकोट किल्ल्यासाठी. माझं आव्हान आहे ना, गडकोट किल्ला आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत माझ्याबद्दल कोण बोललं तर माझी गाठ आहे. मला भरपूर बोलता येते, पण इथं विद्यमान छत्रपती शाहू महाराज आहेत म्हणून माझे हात बांधून आहेत. विजय उत्सवाच्या वेळी दाखवतोच मी काय बोलणार आहे. विजय उत्सवाच्या इथंच बोलू आपण आणि मग काय टीका करायची मी दाखवतो. टीका सहन करणार आहे 7 तारखेपर्यंत. मी महाराज म्हणत असतील आम्हाला टीका नाही करायची, पण 7 तारखेपर्यंत शांत आहे. 7 तारखेनंतर या टीकेचं उत्तर मी तर देणार. छत्रपती शाहू महाराज देणार नसतील, मी तर देणार आहे. म्हणून छत्रपती शाहू महाराजांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपचे खासदार ज्यांना प्रचंड लोकसभेमध्ये लोकप्रियता मिळवली ते संजय सिंह झाले. यानंतर आमदार PN पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धड धड उरा माझे जन्मत जनतेचे छत्र सुखाचे छाया मायेची. आजच्या लोकसभेच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांच्या उमेदवारीसाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत ते कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, या ठिकाणी उपस्थित असणारे राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे सभागृहाचे नेते, आमचे नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, अखिल भारतीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आणि महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय रमेशजी चन्नीतलाजी, संजय सिंगजी, या ठिकाणी उपस्थित असणारे संभाजीराजे, सतेज पाटील, जयश्री जाधव आमदार, जयंत आसगावकर, आपल्या या ठिकाणी उपस्थित राज्याचे माजी अर्थमंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब, ऋतुराज पाटील, संजय बाबा घाडगे, प्रवीण सिंह घाडगे, आशिष दुवाजी, संजय पवार, विजय देवणे, VB पाटील, उपस्थित स्टेजवर असणारे सर्व प्रमुख सर्व पक्षाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि आपण सर्व उपस्थित असणारे कोल्हापूर जिल्ह्यातनं या मतदारसंघातून आलेले सर्व बंधू भगिनी, तरुण मित्र, आदरणीय शाहू महाराजांसाठी आपण सगळी उभारलोय. बऱ्याच जणांची भाषणं एक जवळजवळ तास दीड तास आपण ऐकतोय. महाराजांच्यावर टीका करायचं, काही लोकांनी षडयंत्र असले, काहीतरी चुकीचं बोलायचं. कोणतरी 60 वर्षापूर्वीचा माणूस इथं आणायचा ज्याला कोण ओळखत नाही, अलीकडची पिढी, आणि शाहू महाराज विचारायचे वारस नाही अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करायचा. आणि विरोधी की त्याच पद्धतीने काही गोष्टी बोलायचा या ठिकाणी महाराजांच्यावर प्रयत्न या ठिकाणी करतायत. पण आपल्याला माहिती आहे आदरणीय राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी या ठिकाणी राधानगरीचं धरण बांधलं. कोल्हापूरमध्ये अनेक शिक्षण संस्था उभा केल्या. त्या शिक्षण संस्थेमध्ये त्या ठिकाणी मुलांना राहता यावं, ती ग्रामीण भागातली मुलं आले, सर्व समाजाची त्या ठिकाणी
बोर्डिंग बांधायचं काम केलं. मग मराठा समाजाचं बोर्डिंग, लिंगायत समाज असेल, मुस्लिम असेल, सगळ्या समाजाची बोर्डिंग बांधली. कोल्हापूरमध्ये त्यावेळच्या तरुणांच्या हाताला काम मिळावं त्या ठिकाणी शाहू मिल उभा केली. 2000 तरुणांना त्या ठिकाणी काम दिलं आणि कोल्हापूर शहरासाठी कळंबा तलाव बांधला, पाणी दिलं पाहिजे शेतकरी, अशा पद्धतीचा निर्णय त्या काळात घेतला. त्यानंतर आमच्या महाराजांनी, शाहू महाराजांनी काय केलं, त्या महाराजांनी केलं ते आम्हाला मान्य आहे, ते दैवत आहे. यांना पण आतापर्यंत दैवत म्हणत होते, आता दैवत म्हणायचं विसरून गेले. आणि ह्यांचं काय काम आहे कोल्हापूरमध्ये, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी सांगायचं सातत्याने या मंडळी या ठिकाणी प्रयत्न करतायत. महाराजांनी या ठिकाणी अनेक कामं आपल्याला सांगण्यासारखी आहेत. मनोज जरंगे पाटील त्या ठिकाणी उपोषण केलं मराठाच्या आरक्षणासाठी. महाराजांना समजलं त्यांची तब्येत खालवली आहे. महाराज रात्री 2 वाजता निघाले, त्यांच्याजवळ पोहोचले आणि त्यांना म्हटले, अनेक मंत्री येऊन गेले त्यांच्याकडे, ऐका पाणी घ्या. महाराजांनी सांगितलं नारळ पाणी घ्या, तुमच्या मराठ्यांच्या मुलांना गरज आहे. आणि महाराजांचं ऐकून त्यांनी पाणी घेतलंय. आपल्याला माहिती आहे हे महाराजांचं काम या ठिकाणी. लातूरमध्ये आपल्याला माहिती आहे मोठा भूकंप झाला, त्यावेळेला महाराजांनी या ठिकाणी अनेक ट्रक धान्य भरलं स्वतः आणि स्वतः त्या सगळ्या ट्रक बरोबर गेले आणि ज्यांची घरं उद्ध्वस्त झाली, ज्यांच्या घरात काय नव्हतं त्या सगळ्यांना धान्य द्यायचं काम ते महाराजांनी त्या ठिकाणी लातूरमध्ये केलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला पूर आला, ज्या गावात लोकांना अडचण झाली, घरात धान्य सगळं भिजलं गेलं, काही नाही, त्यावेळेला महाराज स्वतः ट्रक घेऊन अनेक गावातनी पोहोचले, लोकांना धान्य द्यायचा प्रयत्न केला, लोकांच्या विकासासाठी प्रयत्न केला. पण उलट्या बाजूच्या उमेदवारांनी काय केलं आम्हाला माहित नाही, ते कुठं दिसले नाहीत कुणाला. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत. महाराजांनी अनेक लोकांना जमिनी दिल्या, स्वतःच्या जमिनी कुणाच्या काढून घेतल्या नाहीत. जी गावं पाण्यात बुडत्यात त्या गावाला आंबेवाडी चिखलीला 1.25 एकर जमीन स्वतःची दिली. 1400 प्लॉट पडले, कुणाला 1 रुपया घेतला, हे महाराजांचं काम त्या ठिकाणी होतं. अशी अनेक कामं महाराजांनी या ठिकाणी केली. अनेक लोकांना मदत करायचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि या ठिकाणी चांगल्या संस्थांमध्ये चांगले विचार आणायचं काम केलं आणि महाराजांच्या उलट उभारले ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. जयंत पाटील साहेब, आपण त्यांच्या वडिलांना राष्ट्रवादीत अनेक वर्ष ठेवलं, पवारसाहेबांनी तिकीट दिलं, लोकसभेतलं उपनेतेपद दिलं, पण ते नंतर इकडं आले नाही. आदरणीय पवारसाहेबांच्यावर जेवढं वाईट ह्या महाराष्ट्रात देशात कोण बोललं नाही, एवढं वाईट बोलायचं काम त्यावेळेला त्यांच्या वडिलांनी त्या ठिकाणी केलं. हे पवारसाहेबांनी दिलेलं त्यांनी काम फेडलं या ठिकाणी. कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेला आदरणीय आमच्या नेत्या सोनिया गांधी, देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी आणि त्यावेळेला देशाचे कृषी मंत्री शरद पवार साहेब होते. त्यावेळेला देशाच्या इतिहासात एक क्रांतिकारक निर्णय घेतला. देशातला 5 एकरच्यातला शेतकरी त्यांचं 72,000 कोटी 100% कर्ज माफ करायचा निर्णय त्या काळामध्ये त्या सगळ्या नेत्यांनी घेतला. सोनिया गांधी, मनमोहन सिंग आणि पवार साहेब या नेत्यांनी निर्णय घेतला. पण एक जिल्हा आपला कोल्हापूर जिल्हा, ज्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुस्लिमांच्या कार्यकर्त्यांना 4 पैसे जास्त मिळतील म्हणून एक तक्रार केली त्या ठिकाणी आणि कोल्हापूर जिल्ह्यातले 111 कोटी रुपये 43,000 शेतकऱ्यांचे परत घालवायचं काम देशामध्ये एक जिल्ह्यात झालं, त्या मंडलिकांच्यामुळे झालं. हे आपल्याला विसरता येणार नाही. हे महाराजांनी कधी काम केलं नाही. सामान्याला आधार दिला, अनेक लोकांना मदत केली. आम्हाला माहिती आहे तेवढं सांगतोय. अजून कुणाला काय अडचण आली महाराजांच्याकडे जातात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराजांचे जेवढे कार्यक्रम होतात, कुठल्या समाजाचा आहेस, कसा आहेस तू, गरीब आहेस, मोठा आहेस, त्यांना कार्यक्रम त्या कार्यक्रमात जातात आणि त्या घरच्यासारख्या कार्यक्रमावर थांबून त्यांना मदत करायचं सातत्याने या ठिकाणी महाराज प्रयत्न करतात. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ज्या आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी आता नवीन एक चालू केले, मोदींची गॅरंटी. अरे 10 वर्षापूर्वीच्या गॅरंटीचं काय झालं तुमचं? 10 वर्षापूर्वी तुम्ही काय सांगितलं होतं? 15 लाख रुपये प्रत्येकाला देणार आहे. 15 लाख 10 वर्षाची गॅरंटी अजून मिळाली नाही. या ठिकाणी नवीन गॅरंटी चालू केली. शेतकऱ्याला डबल उत्पन्न देणार, 2 कोटी नोकऱ्या देणार, अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितलं. तर पहिल्या मीटिंगमध्ये आमच्याकडे व्हिडिओ येता, पहिल्या मीटिंगमध्ये शेतकऱ्याचं सगळं कर्ज माफ झालं. यांची अजून मीटिंग झाली नाही का, अशी परिस्थिती आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे, असा कुठलाही शब्द दिला नव्हता. सोनिया गांधी दिला नव्हता, पवार साहेबांनी दिला नव्हता, डॉक्टर मनमोहन सिंग दिला नव्हता. पण त्यांनी 5 एकरच्या आतलं देशातल्या सगळ्या कर्जांचं शेतकऱ्याचं माफ केलं होतं. पण यांनी काही न करता खोटं बोलायचं, देशामध्ये शेतकऱ्या मुलांना नोकऱ्या मिळावं असं काय केलं नाही. शेतकऱ्यासाठी काय करावं ही माहिती नाही. जीएसटी कधी नव्हता. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या कुठल्याही विषयावर जीएसटी नव्हती. ती जीएसटी लावायचं त्या ठिकाणी काम केलंय. आमचे नेते राहुल गांधींनी जाहीर केलंय, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याच्या मालावरचा जीएसटी 100% बंद करणार ही भूमिका त्या ठिकाणी घेतली. जी मुलं या ठिकाणी पदवीधर होणार आहेत
त्या मुलांना नोकरी मिळायची आहे अगोदर झाल्या आम्ही त्यांना पहिल्यांदा 1 लाख रुपये त्यांना ही भूमिका घेतली. प्रत्येक कुटुंबातल्या गरीब महिलेला 1 लाख रुपये वर्षाला देणार, महिन्याला 8,500 रुपये देणार ही भूमिका त्यांनी जाहीर केली. आणि सांगितलं त्यानं शेतकऱ्याचं कर्ज आम्ही माफ करणार आहे. हे काँग्रेस पक्षानं पहिल्यांदा जाहीरपणाने सांगितलंय आणि ते आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. आघाडी आहे, 28 पक्ष आम्ही एकत्र निघालोय आणि आम्ही करणार आहोत हे आपल्याला सांगायला हरकत नाही. म्हणून आपल्याला विनंती आहे, आम्ही इतर 1 महिनाभर बघतोय, लोकांच्यात फार उत्साह आहे, लोक आनंदानं महाराजांच्या पाठीमागे आहेत. आम्ही अनेक इलेक्शन केल्या, अनेक लोकांचे प्रचार आम्ही केले. जयंत पाटील साहेब तुमच्या सगळ्या उमेदवारांचे 25 वर्ष आम्ही प्रचार केले, पण पहिल्यांदा आम्ही काँग्रेस पक्षाचा 25 वर्षांतर काँग्रेस पक्ष तिकीटावर छत्रपती शाहू महाराजांचं तिकीट मागायला प्रचार करतोय. लोकांच्यात एक वेगळा उत्साह बघितला. अनेक गावामध्ये लोक पेढं साखर वाटतायत की का तर महाराजांना तिकीट मिळालं. एक फार चांगलं केलं. राजश्री शाहू महाराजांचं पाणी आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात आलं, त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे जगता आलं. अशा लोकांची भूमिका या ठिकाणी आहे आणि त्या महाराजांच्या आनंदात लोक आहेत. कोणी लोक त्या ठिकाणी कुणाला मानायला तयार नाहीत. अनेक तालुके असे झालेत की एकतर्फी होतात का अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी आम्हाला या ठिकाणी अडचण वाटत होती. एखादा तालुका जर अडचणीचे काय ज्या कागलमध्ये आम्हाला मतं कमी पडतात का अशी आम्हाला भीती होती. पण आम्हाला तिथलं वातावरण बघितल्यानंतर, तिथं आम्ही जाऊन आल्यानंतर तिथली परिस्थिती बघितल्यानंतर आम्हाला 100% गॅरंटी झाली. त्या कागलमध्ये सुद्धा आम्ही 60 ते 65% मतदान घेणार आहोत आणि महाराज प्रचंड मतदान आहेत. जिल्ह्यातल्या बाकीच्या 5 जिल्ह्यात तर काही बघायचीच गरज नाही, त्यांनीच जाहीर केलंय. जिल्ह्यात त्या तालुक्यात आम्हाला मतदान पडणार आहे. आम्हाला भीती वाटते तालुक्यांची. आमच्या करवीर असेल, दक्षिण असेल, शहर असेल, याची भीती वाटायला लागली त्यांना. आता आम्हाला कुठली भीती नाही. आम्ही फक्त तुम्हाला यात आता कशा पद्धतीनं महाराजांना निवडून आणायचं एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती आहे. फक्त एक विनंती आहे की लोकसभेला मतदान कमी करताय, ग्रामपंचायत ज्या पद्धतीने लोक वाढताय, ग्रामपंचायत महत्वाची नाही आहे, लोकसभा महत्वाची आहे. आपला इतिहास घडवणारी लोकसभा असते. आपल्या लोकसभेतनं आपल्याला सगळा या ठिकाणी विषय मिळणार आहे. या ठिकाणी शिक्षण मिळणार असेल, काय उद्योग करायचे असेल, काय संस्था उभा करायच्या असतील. कारण या मोदी सरकारनं आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरातला या ठिकाणी नेले. अशा पद्धतीचा कारभार या ठिकाणी चाललाय. म्हणून आपल्याला विनंती आहे, येत्या 7 तारखेला छत्रपती शाहू महाराजांचं 1 नंबरला नाव आहे. 1 नंबरच्या पुढचं बटन दाबा आणि शाहू महाराजांना महाराष्ट्रात नाही तर देशात 1 नंबरने निवडून द्या. अशा पद्धतीची विनंती करतो आणि माहिती देऊन शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ज्यांची आपण अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहोत असे राजकारण म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असं एक समीकरण. माननीय पवार साहेब आणि व्यासपीठावर मान्यवरांना मी विनंती करतो की कार्यक्रमाची सुरुवात म्हणून व्यासपीठावर महापुरुषांच्या मूर्त्यांना पुष्पांजली वाहून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. पवार साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती, महापुरुषांच्या मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्यांना पुष्पांजली वाहून आता या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. एक वेगळं चैतन्य निवडणुकीच्या निमित्तानं तेही कोल्हापुरातच दिसू शकतं. प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये महाराजांच्या विजयाची एक आस आहे, आशा आहे आणि ती 100% आशा आहे. आणि अत्यंत प्रेमानं तुम्ही सगळेजण आलेला आहात. तेव्हा इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्या वतीनं आज आदरणीय महाराजांच्या प्रचारार्थ शिवशाहू निर्धार सभेचं आपण आयोजन केलेलं आहे. या निर्धार सभेच्या वतीनं महाराष्ट्र दिनाच्या शरदचंद्र पवार साहेबांचा, शरदचंद्रजी पवार साहेबांचा जय भवानी, जय भवानी. महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा, इंडिया आघाडीचा, छत्रपती शिवाजी महाराज की. आदरणीय गट्टी पाटील साहेब या ठिकाणी आपलं मनोगत करतील. इंडिया आघाडीचे
उमेदवार ज्यांना खासदार म्हणून आपल्याला दिल्लीत पाठवायचं आहे ते आदरणीय श्रीमान छत्रपती शाहू महाराजजी, या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आदरणीय पवार साहेब, सन्मान्य रमेश चेन्नितलाजी, संजय सिंहजी, थोरात साहेब, जयंत पाटील साहेब, होळकर साहेब, संभाजीराजे आणि सन्मान्य व्यासपीठ आणि जमलेले या कोल्हापूर मतदारसंघातील, या कोल्हापूरच्या इतिहासामध्ये नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज असलेले आमचे सर्व कोल्हापूरकर, मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत या निमित्तानं मी करतो। गेले 40 दिवस या मतदारसंघामध्ये निवडणुकीचं रणांगण चालू आहे आणि या रणांगणामध्ये ताकदीनं आपण सगळेजण हा आपला कोल्हापूरच्या मातीची अस्मिता, आदरणीय शाहू महाराजांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा दिल्लीत पाठवण्यासाठी सातत्यानं आपण प्रयत्नशील या ठिकाणी आहोत। आता 2020च्या मॅच मध्ये आता शेवटच्या काही ओव्हर बाकी आहेत। आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की मॅच जिंकण्यासाठी आतापर्यंतचा स्कोर आपल्या सगळ्यांचा चांगला झालेला आहे। आता राहिलेल्या ओव्हर्स मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं बॅटिंग तुम्ही करावी अशी माझी विनंती या निमित्तानं असणार आहे। आज एक ऐतिहासिक निवडणुकीला आपण सामोरा जातोय। आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, राजश्री शाहू महाराजांचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा दिल्लीच्या संसदेमध्ये पोचणार आहे आणि तो पोचत असताना वाजत गाजत धूम धडाक्यामध्ये पोचला पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असणार आहे। आज पुरा देश, पुरा महाराष्ट्र आज आपल्या कोल्हापूरकरांच्याकडे बघतोय की आज कोल्हापूरकर मताधिक्य किती देतात याची उत्सुकता या देशातल्या सामान्य माणसाला या ठिकाणी लागलेला आहे आणि म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे, आपली जबाबदारी वाढलेली आहे आणि हे जबाबदारी पेलण्याचं सामर्थ्य या कोल्हापुरातल्या मातीतल्या माणसामध्ये आहे याचा विश्वास आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी आहे। आज या राज्यामध्ये एक सत्ता आली, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना फसवून त्यांचा या ठिकाणी विश्वासघात करून सत्ता आणण्यात आली। ज्या कर्तृत्व नेतृत्वानं या देशामध्ये मनमोहन सिंगजींच्या माध्यमातून या देशातल्या शेतकऱ्यांना 72,000 कोटीची कर्जमाफी केली, त्या आदरणीय पवार साहेबांना देखील या ठिकाणी धोका देण्याचं काम भाजपच्या मंडळींनी या ठिकाणी केलं। काँग्रेसला त्याच पद्धतीने वागवण्याचं काम भाजपच्या मंडळींनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून हे गद्दारांचं सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे। आता आपली जबाबदारी आहे, हे सरकार आल्यापासून कुठल्याही निवडणुका झाल्या नाहीत, लोकांना आपलं मत द्यायची संधी मिळाली नाही। आता प्रामुख्यानं आपल्याला संधी मिळते आपलं मत देण्याची, या सरकार विरोधातला रोष दाखवण्याची संधी प्रामुख्यानं आपल्याला त्या ठिकाणी मिळते। आज देशामध्ये इंडिया आघाडीची सत्ता येणाऱ्या भविष्यकाळात काँग्रेसच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आल्यानंतर काँग्रेस पक्षानं जाहीरनामा जाहीर केला काय, परवा कसे लोक आले होते याचा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे। आजचा माणूस हा राजश्री शाहू महाराजांच्या विचारानं आलेला आहे। आम्ही महाराज भाग्यवान आहोत, मी परवाही सांगितलं आम्ही शाहू महाराजजी भाग्यवान आहोत की 2024चा मतदार भाग्यवान आहे की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला, राजश्री शाहू महाराजांच्या विचाराला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मतदान करण्याची संधी आम्हाला मिळते, हे आमचं भाग्य आहे। आणि म्हणून पुढच्या 7 दिवसात ताकदीनं गाफील राहू नका। प्रचार आपला सगळीकडे पोचलेला आहे, पॅम्पलेट आपलं सगळीकडे घर टू घर या ठिकाणी पोचलेलं आहे। महाराष्ट्रातली आकडेवारी पाहिल्यानंतर उन्हाळ्यामुळे थोडी आकडेवारी कमी झाली असं वाटतंय आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आकडेवारी वाढवायची असेल तर सकाळच्या दरम्यान 12 वाजेपर्यंत महिलांचं असेल, ज्येष्ठांचं असेल, या सगळ्यांचं मतदान जास्तीत जास्त प्रमाणात करून घेण्याची जबाबदारी आपण या ठिकाणी स्वीकारावी आणि आमचे नेते आदरणीय राहुलजी असतील, खरगे साहेब असतील, सोनियाजी असतील आणि इंडिया आघाडी, महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो गरिबांसाठी असलेला जाहीरनामा आहे, सामान्य माणसांसाठी असलेला जाहीरनामा हा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर आपले शाहू महाराजजी खासदार म्हणून दिल्लीत जाणं ही आपली गरज असणार आहे आणि ते आपण निश्चितपणे येणाऱ्या 7 तारखेला कराल हा विश्वास व्यक्त करतो। महाराजांचं नाव किती नंबरला आहे? जोरात सांगा।
चिन्ह काय? त्यामुळे येणाऱ्या 7 तारखेला दुसरा कुठलाही विचार न करता, कारण की आता फक्त 1 तास 20 मिनिटं राहिलेत, सगळ्या मोठ्या नेत्यांची भाषणं आपल्याला ऐकायची आहेत. आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत, उद्धव ठाकरे साहेब या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. आपली बॅटिंग मागं बसून तुम्ही गेले 15 दिवस आमची हलगी वाजतच चाललेली आहे, अजून 4-5 दिवस वाजणार आहे, काळजी करू नका. उद्या 3 तारखेला कागलच्या गैबी चौकात सभा आहे, त्यावेळी राहिलेल्या गोष्टीचा आपण निश्चितपणे समाचार घेऊ, एवढी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आमदार जयंत पाटील साहेब यांना मी विनंती करतो. आदरणीय पवार साहेब, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीतलाजी, आपचे नेते संजय सिंग, बाळासाहेब थोरात, संभाजीराजे छत्रपती, सतेज पाटील, PN पाटील, जयश्रीताई जाधव, चंद्रकांत थंडोरे, प्रवीणसिंह घाटगे, जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील, संजय बाबा घाटगे, आमचे अध्यक्ष VV पाटील आणि मान्यवर बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रात बऱ्याच सभा करून आम्ही सगळे इथं आलोय. ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलोय त्या ठिकाणी असाच उत्साह महाराष्ट्रभर आम्ही पाहिलेला आहे. ज्या दिवशी छत्रपती शाहू महाराजांनी काँग्रेसचं तिकीट स्वीकारलं त्या दिवशी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा निजय पक्का झाला. या देशात आणि या राज्यात ज्यांनी 10 वर्ष सत्ता भोगली आणि राजकारण केलं त्यांनी महाराष्ट्रातलं राजकारण बिघडवण्याचं काम सतत केलं. महाराष्ट्रामध्ये तुम्ही पक्ष पळवू शकता, तुम्ही आमदार पळवू शकता, तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होऊ शकता, पण तुम्ही कधीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे होऊ शकत नाही. कारण धोनीची बॅट चोरणारा कधी धोनी होत नाही. या देशामध्ये संभाजी महाराज बोलत होते GSTच्या कराची आकारणी. तुमच्या माझ्या खिशातनं किती पैसे हे काढतात याचा अभ्यास घरी जाऊन करा. 50-60 हजार रुपयात तुम्ही घर चालवत असाल तर तुमच्या खिशातनं 9-10 हजार रुपये GST मध्ये जातात. त्यावेळी 40-42 हजार रुपयाचं माल तुम्ही घरी भरता. तुमच्या चपलेपासून टोपीपर्यंत, शर्टापासून साडीपर्यंत या देशात एकही आता वस्तू यांनी ठेवली नाही की जे गरीब वापरतात त्याला करमुक्त करू. सगळ्यांवर कर बसवलेला आहे. महागाई किती मोठी आहे सांगून तुमचा वेळ घेत नाही, कारण तुम्ही सोचताय, भोगताय. पण या देशामध्ये ज्या इलेक्ट्रॉल बॉन्डचा आपण उल्लेख करून देशातल्या जनतेला सांगितलं पाहिजे की न खाणे दूंगा म्हणणाऱ्या लोकांनी एवढा मोठा भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे. या देशात ED आणि ITच्या नोटिसा देऊन कंपन्यांच्याकडून देणग्या उकळलेल्या आहेत. खंडणी कशी घ्यायची याचा एक नवा आदर्श या लोकांनी भारतात तयार केलेला आहे. त्यामुळं स्वच्छ आहे, आमच्यासारखे स्वच्छ दुसरे कोणी नाहीत हे सांगण्याचा यांच्याकडे आता अधिकार राहिलेला नाही. महागाई यांच्यामुळे आलेली आहे. या देशामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ज्याचा परिणाम तुमच्या माझ्या जीवनावर झालेला आहे. स्टील किती महागलं, सिमेंट किती महागलं, पेट्रोल किती महागलं, डिझेल आता 100च्या वर जाईल. पण निवडणूक आहे म्हणून जरा लाज वाटते म्हणून 97-98वरच ठेवलंय. निवडणूक झाली तर हेच डिझेल 105 रुपयाला जाईल, हेच 105 रुपयाचं पेट्रोल 115 रुपये जाईल, 18 रुपयाचा GST 21% जाईल.
कारण ह्या लोकांनी भारतावर 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज करून ठेवलंय. ते कर्ज फेडण्यासाठी तुमच्यावर कर लादण्याशिवाय त्यांचा दुसरा त्यांच्याकडे पर्याय नाही. काँग्रेस पक्षाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे, इंडिया आघाडीने सांगितलेलं आहे की आमचं सरकार आल्यावर जीएसटी मध्ये सुसूत्रता आणू. जीएसटी जेवढं गरिबांना त्रासदायक आहे त्या सगळ्यातून गरिबाची मुक्तता करू. भारतातल्या शेतकऱ्यांच्या अवजारांच्यावर ह्यांनी जीएसटी लावलाय, तो सगळा जीएसटी काढून देण्याचं काम आमचे इंडिया आघाडी करेल. हे आम्ही आमच्या जाहीरनाम्यातून या देशातल्या लोकांना सांगितले. गरिबाच्या घरात अन्न झालं पाहिजे, अन्न तयार झालं पाहिजे, अन्नाची भ्रांत त्याला राहू नये म्हणून त्याला आम्ही 1 लाख रुपये त्याच्या पत्नीच्या नावाने, आमच्या माऊलीच्या नावाने 1 लाख रुपये वर्षाला देण्याचं धोरण देखील स्वीकारलेलं आहे. डिग्री डिप्लोमा झालेल्या मुलांना 1 वर्षभर नोकरी मिळत नाही, त्यांना आम्ही 8-8.5 रुपये स्टायपंड देऊन वर्षभर 1 लाख रुपये देण्याचं देखील धोरण जाहीर केलेलं आहे. या देशामध्ये कोल्हापूर करवीरकरांना अभिमान आहे. या देशात आरक्षणाचं पहिलं पाऊल देशात जर कोणी टाकलं असेल तर शाहू महाराजांनी टाकलं. आणि त्या शाहू महाराजांच्या विचारानं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं आम्ही पुढे जात असताना आम्ही जातनिहाय आरक्षण, जातनिहाय जनगणना करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. जातनिहाय जनगणना करताना 50% आरक्षणाची जी अट आहे त्या इंदिरा साहनीच्या केसमध्ये, त्यामुळं 50%च्या आरक्षणाच्या पुढे जात नाही. मराठा समाजाच्याही आरक्षणाला आणि अन्य समाजांच्या आरक्षणाला अडथळा जो आहे त्याला दूर करण्यासाठी खास कायदा करू. पण या देशात कुठल्या राज्यात आरक्षण 50%च्या वर गेलं तरी चिंता नाही, पण जो मागे राहिलेला माणूस आहे त्याला आरक्षणाने पुढे आणण्याचं काम देखील आम्ही करू. ही भूमिका आमच्या आघाडीनं घेतलेली आहे. आणि म्हणून मी फार वेळ बोलत नाही, आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी जागृत राहा. मी महाराष्ट्रभर जातोय, पवार साहेबांच्या नावाचा झंझावत येऊन गेला की हजारोच्या आणि लाखोच्या संख्येने माणसं त्यांच्या सभेला उपस्थित राहत आहेत. उद्धवजी आले तर त्या भागातलं परिवर्तन झालं मतांचं. एवढा मोठा प्रभाव उद्धवजींच्या भाषणाने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात होतोय. राहुलजी अजून आलेले नाहीत, पण राहुलजी विदर्भात येऊन गेले. या भागातही मला खात्री आहे उरलेल्या भागात देखील येतील. या सगळ्यांच्या प्रयत्नाने पुन्हा एकदा आजचे दिन जे 2014च्या आधी होते ते आणण्याचं काम आपण करूया. उद्याच्या निवडणुकात आपण या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. कारण महाराष्ट्रात पुरोगामी विचार कोल्हापूरकरांनी अजून जपलेला आहे. हा संदेश देण्यासाठी तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की प्रत्येकाने मतदान हे हाताला करावं आणि मोठ्या ताकदीनं शाहू महाराजांना लोकसभेत पाठवावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरातजी यांना विनंती. इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदरणीय श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धवजी लवकरच येतील, त्याचप्रमाणे माननीय रमेशजी चेनीथालाजी, आशिष दुवाजी, येथे उपस्थित असलेले संभाजीराजे छत्रपती, माननीय जयंत पाटीलजी, आम आदमीचे सिंह ज्याला म्हणू आपण असे संजय सिंहजी, उपस्थित असलेले सर्व आमदार, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व जमलेले बंधू आणि भगिनी, आजची सभा ही विजयाची सभा आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु 4 तारखेला पुन्हा एकदा गुलाल होणारच आहे. खरं जे आदरणीय छत्रपती शाहू महाराजांना ही उमेदवारी त्यांनी स्वतः स्वीकारली याच्याकरता आम्ही सगळ्यांनीच आभार मानले पाहिजे. ज्यावेळेस लोकसभा भरणार आहे भारताची नवी लोकसभा, त्यावेळेस सर्वात जास्त आकर्षणाचं व्यक्तिमत्व कोण असेल तर आपले छत्रपती शाहू महाराज राहणार आहेत. तुम्हाला सांगतो, शाहू महाराज म्हणून व्यक्ती म्हणून जाणार नाहीत,
ते वारसदार म्हणून जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार, राजर्षी शाहू महाराजांचे वारसदार जाणार आहेत. आणि निव्वळ वारसदार असं नाही, तर ते विचाराचे वारसदार म्हणून जाणार आहेत, समतेच्या विचाराचे वारसदार म्हणून जाणार आहेत. आपल्याला इंडिया आघाडीमध्ये असेल किंवा आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही अनेक पक्ष एकत्र आलोय. जसं तुम्हाला कोल्हापूर जिंकायचं आहे, तसं सगळ्यात महत्वाचं कार्य आपल्या सगळ्यांना मिळून काय करायचं असेल, सर्वांना येऊन आम्ही काय एकत्र येतोय सगळा विचार. तर आम्हाला या देशाची लोकशाही वाचवण्याचं काम आम्हाला करायची, राज्यघटना वाचवण्याचं काम करायचंय. कशा पद्धतीनं देश चालला, काय घडलं मणिपूरमध्ये, पंतप्रधान एक शब्द बोलायला तयार नाही की आदिवासी भगिनी त्यांना नागडं केलं गेलं, त्या धावत होत्या, मागे जमाव लागलेला होता, त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले, त्यांना मारण्यात आलं. पंतप्रधानांची काहीही प्रतिक्रिया नाही. आमच्या गोल्ड मेडल मिळवणाऱ्या पैलवान मुली, त्यांच्यावर अत्याचार झाले, खासदारांनी अत्याचार केले, खासदार मोकाट फिरतोय आणि यांना ओढत नेऊन जेलमध्ये टाकलं जातंय. कालच कर्नाटकमध्ये तर आणखी काहीतरी मिळालं पाहायला. अरे तुम्ही कसल्या संस्कृतीच्या गप्पा मारता, कसल्या, कोणती संस्कृती तुमची आहे? हे सगळं सिद्ध होत आहे ते या माध्यमातून. तुम्ही ईडीचा वापर करता, अनेकांना, मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये, केजरीवालांना जेलमध्ये घातलं जातं, सोरेनजींना जेलमध्ये घातलं जातं, निवडणुकीच्या काळामध्ये जेलमध्ये घातलं जातं, त्यांना प्रचारापासून दूर ठेवलं जातंय. आणि जे जे उमेदवार होतील त्यांच्या मागे सुद्धा सिसेमारा लावायचं काम करता. तुम्हाला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही भारतीय जनता पक्षाला, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीवर बोलण्याचा सुद्धा अधिकार नाही. ही निवडणूक एक उत्सव असतो, महाउत्सव असतो, तितक्याच ताकदीनं तशा पद्धतीनं खेळीमेळीच्या वातावरण व्हायला हरकत नाही. हे दहशतीच्या पद्धतीनं ही निवडणूक करू इच्छितात, दबावाच्या पद्धतीनं करू इच्छितात, आणि हिसकून घेण्याच्या पद्धतीनं. इंदूरमध्ये असेल ना तर सुरतमध्ये जे घडलं ते चंदीगडपेक्षा वेगळं नाही, हेही लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि आता तर आपण सर्वजण पाहत आहोत कशा पद्धतीची भाषणं होत आहेत. आपण पाहिलं आहे की आदरणीय सोनियाजी, राजीव गांधी यांच्या पत्नी, याचा अर्थ हुतात्म्याच्या एका वीराची पत्नी ती, ज्याने देशाकरता देहाच्या चिंधड्या केल्या, त्यांची पत्नी 16 तास ईडीच्या ऑफिसला बसून तुम्ही ठेवता. राहुल गांधी की ज्यांनी या एका वीराच्या, राजीव गांधी यांचे पुत्र, याचा अर्थ एका वीराचा पुत्र आहे तो, एका दिवसामध्ये तुम्ही त्याचे 2 वर्षाची शिक्षा करता, लगेच खासदारकी काढता, घराच्या बाहेर काढता. ही कोणती नीती तुमची आहे? याचा अर्थ असा की हे लोकशाही संपवायला निघालेले हे स्पष्टपणे आपल्या सगळ्यांना दिसत आहे. दबावामध्ये स्वायत्त संस्था आहेत, सुप्रीम कोर्ट सुद्धा दबावामध्ये आहे, असं त्यांचे अनेक निवेदनं दिले जात आहेत. मग न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न यांच्या काळामध्ये जर निर्माण होणार असेल तर आपल्या सगळ्यांना महत्वाचं ऐतिहासिक कार्य करायचंय. आणि ते ऐतिहासिक कार्य असं आहे की पुन्हा एकदा लोकशाही ताकदवान बनवायची, राज्यघटना ताकदवान बनवायची. समतेचा संदेश जो राजर्षी शाहू महाराजांनी दिला, महात्मा फुलेंनी दिला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आपल्या सर्व संतांनी दिला, आपल्या समाज सुधारकांनी दिलेला समतेचा संदेश हा ताकदीनं देशामध्ये पुढे नेण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. आणि म्हणून ही निवडणूक अनेक कारणानं महत्वाची आहे. 10 वर्षाचा इतिहास हा काळा इतिहास लिहिला जातो आहे, लक्षात ठेवा. 10 वर्षाचा तुम्हाला पुस्तकं येतील नंतर कशा पद्धतीनं यांचं वागणं होतं, ते कसं घातक होतं लोकशाहीला आणि राज्यघटनेला, याचे पुस्तकं काही काळातच येतील. आणि म्हणून हे सगळं रोखण्याची जबाबदारी आपण पाठवत आहोत. प्रतीक म्हणून आदरणीय शाहू छत्रपती महाराजांना आपण लोकसभेत पाठवतो. एक प्रतीक आहे, समतेचं प्रतीक, आपल्या सर्वांच्या विश्वासाचं प्रतीक. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदार आपण तेथे पाठवत आहोत. फार काही बोलणार नाही. आपली लढाई चालू आहे. लोकशाहीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, राज्यघटनेच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, समतेच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, आणि मानवतेच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. आणि हे युद्ध 4 तारखेला आपल्या सर्वांना मिळून जिंकायचं आहे, एवढंच आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. इसके बाद आम आदमी पार्टी के राष्ट्रीय प्रवक्ता आदरणीय संजय सिंह जी.
मंच पर आसीन आदरणीय शरद पवार जी, जिनके बारे में अभी हमारे साथी बता रहे थे कि इस देश में किसानों का 72,000 करोड़ रुपए का कर्जा माफ करने का श्रेय अगर किसी को जाता है तो आदरणीय शरद पवार जी सामने बैठे हुए हैं। एनसीपी शरद पवार गुट के राष्ट्रीय अध्यक्ष, आज आप लोगों की मौजूदगी देखकर, इतनी बड़ी तादाद में आपकी उपस्थिति देखकर यह सुनिश्चित हो गया है कि आदरणीय साहू जी महाराज जी छत्रपति जी की जीत भारी मतों से इस क्षेत्र से होने वाली है, कोई हरा नहीं सकता। मैं ज्यादा लंबी बात नहीं करूंगा क्योंकि अभी आदरणीय साहू जी को भी बोलना है, शरद पवार जी को भी बोलना है, उद्धव जी को भी अपनी बात रखनी है। मैं दिल्ली से चल के आपके बीच में यह कहने के लिए आया हूं, हमारे प्रमुख, हमारे मुखिया अरविंद केजरीवाल जी को इस सरकार ने जेल में डाल दिया। भारत के प्रधानमंत्री ने झारखंड के मुख्यमंत्री को जेल में डाल दिया, हेमंत सोरेन को जेल में डाल दिया, मनीष सिसोदिया को जेल में डाल दिया, हमारे एक और मंत्री सत्येंद्र जैन को पकड़ के जेल में डाल दिया, शरद पवार जी की पार्टी के नेता अनिल देशमुख जी को पकड़ के जेल में डाल दिया, संजय रावत जी शिवसेना के नेता, उनको पकड़ के जेल में डाल दिया। मुझे 6 महीने जेल में रखा, लेकिन मैं प्रधानमंत्री जी से कहना चाहता हूं, चाहे जितनी जेल में डालो, तुमसे लड़ाई जारी रहेगी और इस बार के चुनाव में तुमको इस देश की जनता तुम्हारी तानाशाही का जवाब देगी। दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र है भारत। 145 करोड़ लोग अपने वोट की ताकत से नेता चुनते हैं, वो उनको सांसद बनाते हैं, विधायक बनाते हैं, मंत्री और मुख्यमंत्री बनाते हैं। प्रधानमंत्री जी और उनकी पार्टी सारे विपक्ष को जेल में डालना चाहती है। मुझे तो प्रधानमंत्री जी के ऊपर एक छोटी सी कहानी याद आ गई। एक बार एक लड़का सारे विपक्ष को जेल में डालना चाहते हैं मोदी जी। एक बार एक लड़का ट्रॉफी लेके अपने पापा के पास पहुंचा, उसने कहा, पापा मैं फर्स्ट आया, पापा मैं फर्स्ट आया, दौड़ में मैं फर्स्ट आया। पापा ने कहा, बेटा बहुत बहुत बधाई तुमको, ये बताओ तुम्हारे साथ प्रतियोगिता में कितने लोग थे? बोले पापा मैं अकेले दौड़ रहा था, फर्स्ट आया, फर्स्ट आया, फर्स्ट आया। वो अकेले चुनाव लड़ना चाहते हैं, सारे विपक्ष को जेल में डालना चाहते हैं। मैंने सुना था कोई कार चोर होता है, कोई बाइक चोर होता है, कोई सोना चोर होता है, कोई घर में घुस के चोरी करता है। प्रधानमंत्री और उनकी पार्टी चोर है, पूरी की पूरी पार्टी चोरी कर ले जाती है। बाला साहब ठाकरे जी की, उद्धव ठाकरे जी की तीर कमान चोरी कर ली मोदी जी ने, शरद पवार जी की घड़ी चोरी कर ली। इन घड़ी चोर और तीर कमान चोरों को इस बार के चुनाव में जवाब देना है। महाराष्ट्र के लोगों आपको जवाब देना है। 48 की 48 सीटों पर इंडिया गठबंधन जीतना चाहिए, 48 की 48 सीटों पर। और ये घड़ी चोर और तीर कमान के जो चोर हैं, उनको ये बता देना कि आप छत्रपति शिवाजी महाराज के वंशज हैं, उनको मानने वाले लोग हैं, उनके रास्ते पर, उनके पद चिन्हों पर चलने वाले लोग हैं। और छत्रपति शिवाजी महाराज ने कहा था, गद्दारों को माफी नहीं, जो गद्दारी करते हैं उनको कभी माफ मत करना। गद्दारों को जवाब देने के लिए तैयार हैं आप? हाथ उठा के बताइए, तैयार है ना? मोदी जी कहते हैं हमारी ये गारंटी, ये गारंटी, ये गारंटी। मैंने कहा मोदी जी आपकी सिर्फ एक गारंटी है, झूठ बोलने की गारंटी है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 10 साल में इतना झूठ बोला, इतना झूठ बोला, मैं समझता हूं विश्व रिकॉर्ड बन सकता है प्रधानमंत्री का। और मोदी जी के बारे में तो मैं कहता हूं,
प्रधानमंत्री को कोई बात मालूम हो ना मालूम हो, लेकिन गंजे को भी कंघी बेच सकते हैं भारत के प्रधानमंत्री। गंजे को भी कंघी बेच सकते हैं। इतना झूठ, कहने लगे 2 करोड़ नौकरी हर साल देंगे, किसानों की आमदनी 2 गुना करेंगे, इतना काला धन लाएंगे कि 15 लाख हर खाते में जमा हो जाएगा। किसान जब काले कानून के खिलाफ दिल्ली में पहुंचा तो उसके सामने कीलें गाड़ दी गई, किसानों को लाठियों से पिटवाया गया। 750 किसानों ने अपनी शहादत दी। मैं महाराष्ट्र के लोगों आपसे कहने के लिए आया हूं, जिन्होंने 750 किसानों की जिंदगियां ली, उनकी चुनाव में जमानतें जब्त कराने का काम आपको करना है। प्रधानमंत्री जी कहते हैं 400 पार, 400 पार, 400 पार। यह फर्जी नारा है, यह जुमला है, याद रखना। प्रधानमंत्री ऐसे नारे कई राज्य में दे चुके हैं। बंगाल में गए, कहने लगे 200 पार, 200 पार, 200 पार, आई 73 सीट। झारखंड में गए, कहने लगे 65 पार, 65 पार, 65 पार, आई 23 सीट। मिजोरम में गए, कहने लगे 21 पार, 21 पार, 21 पार, आई 1 सीट। महाराष्ट्र में आए, कहने लगे 150 पार, 150 पार, 150 पार, आई 105 सीट। कर्नाटक में गए, कहने लगे 130 पार, 130 पार, 130 पार, आई 65 सीट। दिल्ली में आए, बोले 45 पार, 45 पार, 45 पार, आई 8 सीट। अब कह रहे 400 पार, 400 पार, 400 पार। जनता कह रही तड़ी पार, तड़ी पार, तड़ी पार। इनको तड़ी पार करना है ना? तैयार है ना आप लोग? तैयार है ना? तैयार है इनको तड़ी पार करना है ना? कैसे कैसे मंजर अभी आने लगे हैं, कैसे कैसे मंजर अभी आने लगे हैं, और गाते गाते लोग चिल्लाने लगे हैं, बदल डालो अब इस तालाब के पानी को, कमल के फूल तो मुरझाने लगे हैं, कमल के फूल तो मुरझाने लगे हैं। कितना घमंड हो गया मोदी जी को। गाना गा रहे हैं, कह रहे हैं जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे। क्या प्रधानमंत्री मोदी राम को ला सकते हैं? क्या बताइए, क्या कोई इंसान भगवान को ला सकता है? तो राम जिनको लाए हैं, अब राम उनको विदा करेंगे। ये वक्त आ गया है। 300 से ज्यादा इंडिया गठबंधन की सीटें आने जा रही हैं। इंडिया गठबंधन की सरकार 4 जून को बनने जा रही है, और ये 400 पार का नारा फर्जी साबित होगा। मैं आपको यकीन के साथ कहना चाहता हूं। अंत में एक बात कह के अपनी बात को खत्म करूंगा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र है, और दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र के प्रधानमंत्री 10 साल के बाद आपसे वोट मांगने जाते हैं। 10 साल में शिक्षा के लिए क्या किया नहीं बताते, बिजली के लिए क्या किया नहीं बताते, किसान के लिए क्या किया नहीं बताते, नौजवान के लिए क्या किया नहीं बताते, महिलाओं की सुरक्षा के लिए क्या किया नहीं बताते। भारत के प्रधानमंत्री और उनकी बातों को सुन के देश शर्मिंदा हो जाता है। 10 साल के बाद भी हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान इसके नाम पर वोट मांगते हैं। मैं मोदी जी से कहना चाहता हूं, मोदी जी अब आपका ये हिंदू मुसलमान वाला फार्मूला चलने वाला नहीं है। हमारे काम का हिसाब दो, जो वादे किए थे उसको तुमने क्यों नहीं पूरा किया, इसका हिसाब दो। इसके हिसाब के नाम पर इनसे वोट लेना है। साथियों और दोस्तों, मैं सिर्फ यही कहने जाया हूं। उत्तर प्रदेश गया था, वहां हवा बदली है, हरियाणा में हवा बदली है, राजस्थान में हवा बदली है, दिल्ली में हवा बदली है। केजरीवाल जी को जेल में डाला है तो वहां लोग नारा लगा रहे हैं, जेल का जवाब वोट से देंगे, तानाशाही का जवाब वोट से देंगे, गुंडागर्दी का जवाब वोट से देंगे। और मैं छत्रपति शाहू जी महाराज की धरती पर खड़ा हूं। ये तो वो धरती है पूरे देश में आज अगर दलितों, पिछड़ों, शोषितों, वंचितों को अगर एक ही बात याद आती है,
पहली रियासत थी ये रियासत जिसने आरक्षण की व्यवस्था को लागू करने का काम किया, गरीबों को, वंचितों को अधिकार देने का काम किया। मैं आपसे यही कहना चाहता हूं, ये बेईमान अगर दोबारा आ गए तो ये आरक्षण खत्म करेंगे, संविधान खत्म करेंगे, आपके वोट की ताकत खत्म करेंगे। हम बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर के संविधान को खत्म नहीं होने देंगे, हम अपने आरक्षण को खत्म नहीं होने देंगे, हम अपने वोट की ताकत को खत्म नहीं होने देंगे। हम भारतीय जनता पार्टी और एनडीए को इस चुनाव में हराएंगे। और मैं फिर दोहरा रहा हूं, महाराष्ट्र में 48 की 48 सीटें इंडिया गठबंधन को दे देना, इन बेईमानों को हराने का काम करना। बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद। इसके बाद महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला जी। सर जी, मैं एक रिक्वेस्ट करना चाहता हूं, बस नहीं मतलब आप ही बोलने वाले हैं, लेकिन थोड़ा वक्त का तकर प्लीज। मंच पे उपस्थित हमारे नेता श्री शरद पवार जी, छत्रपति साहू महाराज जी और मंच पे उपस्थित हमारे नेतागण और साथियों, आज देश में परिवर्तन की लहर चल रहे हैं। 10 साल की जो सरकार श्री मोदी जी ने चलाए उसके खिलाफ एक वातावरण बन रहे हैं। आज मैं सुबह कोल्हापुर में आए, बंडी पाटिल जी के साथ हमने बहुत जगह घूमे, लोगों से मिले। मुझे विश्वास के साथ बता सकता हूं, छत्रपति साहू महाराज सबसे ज्यादा वोटों से जीतने वाला है, सबसे ज्यादा बहुमत से जीतेंगे। इनका एक इतिहास है, वो इतिहास जनता के लिए है, जनता की भलाई के लिए जो साहू महाराज ने जो काम की है, उनका उपलब्धियों को लेकर के हमारे देश, हमारे इस कॉन्स्टिट्यूंसी के लोग उनको वोट देंगे। अभी सारे वक्ता ने इधर बताए, नरेंद्र मोदी जी ने 10 साल में क्या किया, देश के भलाई के लिए कुछ किया है। अभी भी हिंदू मुसलमान की बात कर रहे हैं, लोगों को बंटवारे का काम कर रहे हैं। इसलिए हमारे नेता राहुल गांधी जी ने कन्याकुमारी से लेकर के कश्मीर तक भारत जोड़ो का अभियान चलाया। 400 किलोमीटर उन्होंने पैदल चले, देश की जनता को जोड़ने के लिए, लोगों के मन को जोड़ने के लिए उन्होंने जो काम की है। मणिपुर से लेकर के मुंबई तक 6000 किलोमीटर उन्होंने चले, इस देश को एकता और अखंडता को कायम करने के लिए। प्रधानमंत्री को कोल्हापुर आके बताया, दक्षिण भारत में कोई देश बन रहे हैं। किसी ने मांगा है दक्षिण भारत में कोई देश बनाने के लिए? आज तक इस देश में कोई किसी ने भी नहीं मांगा है। झूठ इतना बोल रहे हैं, दक्षिण भारत के लोग एक अलग राज्य बनाना चाहते हैं। क्या नरेंद्र मोदी सपना में देखा है? किसी ने भी नहीं मांगा है। और उन्होंने आज शरद पवार जी के ऊपर जो बात की, मुझे आश्चर्य हो गया। फड़कते हुए आत्मा, क्या इस शरद पवार जी हमारे देश की राजनीति के लिए बहुत कुछ किए हैं, महाराष्ट्र को आगे लाने में बहुत प्रयास की है, उनके बारे में बोल रहे हैं फड़कते हुए आत्मा। मैं आपको एक बात जरूर बताना चाहते हैं, हमारे प्रधानमंत्री आज उनको बैलेंस चले गए हैं। प्रधानमंत्री ऐसे ऐसे बातें बता रहे हैं क्योंकि प्रधानमंत्री को हराने के लिए लोग आज सक्षम हो गए हैं, आगे आ रहे हैं। इसलिए शरद पवार जी के बारे में ये बात बता रहे हैं। मैं ज्यादा समय नहीं लेना चाहता हूं। आज देश में परिवर्तन की लहर है, लोग परिवर्तन चाहते हैं। इंडिया अलायंस की सरकार दिल्ली में बनाएंगे और बनाएंगे और देश की तरक्की के रास्ते में लेके आगे चलेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर छत्रपती शाहू महाराज साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील।
तत्पूर्वी मी चेतन नरके आणि रूपाताई वाईदंडे यांनी महाराजांसाठी या ठिकाणी माघार घेऊन पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे महाविकास आघाडीतर्फे जाहीर जाहीर अभिनंदन. मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवा दोन्हीकर. शाहू महाराज साहेब. आशा या गांधी मैदानात येथे आयोजित शिवसेना शाहू निर्धार सभा आयोजित केली आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्य श्री शरदरावजी पवार, उद्धवजी ठाकरे जी आता येणार आहेत ते, रमेश चेनिथला, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, संजय सिंग, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार बंटी पाटील, PN पाटील, जयश्रीताई जाधव, ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर आणि या विराट सभेसाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो आणि व्यासपीठावरील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर आणि सर्वात प्रथम आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे आणि त्याच निमित्ताने मी सर्वांना महाराष्ट्र दिनच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो. आणि तसाच 1 मे म्हणजे कामगार दिन आणि कामगारांना सर्व माझ्या हार्दिक शुभेच्छा. सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि रणरागिणी ताराबाई महाराणी साहेबांच्या कडून स्फूर्ती घेऊन अन्याय विरोधात जनतेसाठी लढा कायम चालू राहील. त्यासाठी संघर्षाची सुद्धा तयारी आहे. महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला समाज सुधारण्याची दिशा दिली. विशेषतः शाहू महाराजांकडून आपल्या समतेचे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे शिकवण मिळाली. संविधान व लोकशाहीच्या संवर्धनासाठी मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरच्या जनतेनेही त्यास मोठे पाठबळ दिले. त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. मतदारांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाल्याचे दिसून येते. प्रचाराच्या निमित्ताने जेव्हा मतदारांना भेटलो तेव्हा त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले, पाठिंबा दिला. त्यांना मतदान संघात बदल अपेक्षित आहे. कोल्हापूरच्या विकासाचा माझा संकल्पनामा आत्ताच थोड्या वेळात प्रसिद्ध होणार आहे. त्यानुसार मी काम करण्यास मी कटिबद्ध आहे. त्यासाठी मला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी आपले कार्य हे सामान्य जनतेसाठी केले. त्यांचे कार्य आजही जिल्ह्यात दिसून येते. यामुळेच कोल्हापूरच्या जनतेच्या मनात छत्रपती घराण्याबद्दल आदरची भावना आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना मतदारांची भावना लक्षात घेता देशाला पर्याय हवा आहे. सध्याच्या सरकाराबद्दल कमालाची रोष जनतेत दिसते. सामान्य जनतेचे प्रश्न त्यांच्या जगण्याच्या निगडीत असतात. जनता महागाईने त्रस्त झाली आहे. गॅस, पेट्रोल, डिझेल व वीज या अत्यावश्यक
गोष्टींचे दर सातत्याने वाढतच आहेत. एकीकडे रोजगार नाही, उत्पन्नही वाढलेले नाही, त्यात घर कसे चालवायचे हा प्रश्न सामान्य जनतेसमोर आहे. आपल्या देशातील शेतकरी सुद्धा त्रस्त झाला आहे. शेती करणे त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकरी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरला तर त्यांच्यावर लाठ्या चालवल्या जातात, गोळ्या घातल्या जातात. त्यांना दिल्लीत येऊ देत नाहीत. मग आपल्या शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? खते, बी बियाणे व शेती अवजारातील वरील GST रद्द केला पाहिजे व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे छोटे उद्योजक विजेचे दर व GST करामुळे अडचणीत आलेले आहेत. केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया सारख्या योजनांना मोठा गाजावाजा केला, पण प्रत्यक्षात या योजना म्हणजे फसव्या असल्याचे सर्वांच्या लक्षात आले आहे. हे सरकार केवळ 2-4 उद्योगपतींसाठी काम करत आहे. त्यांच्यासाठी अब्जावधी रुपयांच्या कर्जमाफी केली आहे, पण छोट्या उद्योजकांना कर्ज पुरवठा करायला सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे उद्योग क्षेत्रातही प्रचंड नाराजगी पाहायला मिळत आहे. सुप्रीम कोर्टच्या 7 माजी जजेसनी मीडियासमोर येऊन लोकशाही धोक्यात आली असल्याचे सांगून न्याय यंत्रणेसमोरील दबाव कसा आहे हे सांगितले. हा भारताच्या लोकशाहीसाठी एक काळा दिवस होता. ED, CBI, इन्कम टॅक्स सारख्या यंत्रणेचा सरकारच्या हातून गैरवापर केला जात आहे. खोटे आरोप करायचे, खोटे गुन्हे दाखल करायचे आणि जेलमध्ये टाकायचे, यामुळे संपूर्ण देश अस्वस्थ आहे. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. संबंधित यंत्रणांनी फास्ट ट्रॅकमध्ये याची लवकरात लवकर चौकशी करून निर्णय घ्यावा. तुम्ही विकास केला असेल तर दुसऱ्याचे पक्ष फोडून ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत त्यांनाच मानाचे पदे देण्याची काय गरज होती? संविधानानुसार सरकारचा कारभार चालला पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी केला जात आहे. मीडियावर दबाव टाकला जात आहे. गेल्या 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक न घेतल्यामुळे त्यांचे अस्तित्व संपत आले आहे. गेल्या काही दिवसापासून अनेक रथी महारथी कोल्हापूरला येत आहेत. त्यांनी 5 ते 6 दिवस कोल्हापुरात तळ ठोकून बसले आहेत. परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आम्हाला दिल्लीमध्ये पोहोचवायचेच आहेत. कोल्हापूरची जनता सुद्धा यामध्ये मागे पडणार नाही. शेवटी येणाऱ्या 7 मे रोजी 1 नंबरला असलेल्या माझ्या नावासमोरील हाताच्या चिन्हाचे बटन दाबून आपले बहुमोल मत देऊन मला प्रचंड मताने विजय करावी ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब.
त्यांची आत्ताच आपण विचार ऐकले की इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, विविध पक्ष या सगळ्यांचे प्रतिनिधी शाहू छत्रपती महाराज, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते रमेश सैनिकाला, आमदार बाळासाहेब थोरात यांचं भाषण आपण या ठिकाणी ऐकलं. ते आम आदमी पार्टीचे नेते आणि पार्लमेंटचे आमचे सहकारी संजय सिंग, संभाजीराजे छत्रपती, माधवजीराजे छत्रपती, जयंत पाटील, व्यासपीठाचे अन्य सगळे मान्यवर आणि हजारोच्या संख्येने जमलेले माझे कोल्हापूरकर बंधू भगिनींनो, आजचा दिवस हा 1 मेचा दिवस आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीचा दिवस आहे. महाराष्ट्रामध्ये एक काळ असा होता, गुजरात आणि महाराष्ट्राचं द्विभाषिक राज्य हे अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये चालू होतं. मराठी माणूस मराठी राज्य निर्माण करण्याच्या संबंधीचा आग्रह करत होता. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. आजच्या पिढीला त्या चळवळीचा इतिहास फारसा माहिती नाही. गावागावामध्ये, घराघरामधून हजारोच्या संख्येने तरुण बाहेर पडले आणि मराठी लोकांचं हे राज्य झालं पाहिजे त्यासाठी फडेलची किंमत द्यायची भूमिका त्या लोकांनी केलेली होती. याच्यामध्ये जे जिल्हे अतिशय आग्रहपणे पुढे होते त्याच्यामध्ये कोल्हापूरचा उल्लेख करावा लागेल. आम्हाला लोकांना आठवत आहे, माधवराव बागल असोत, कारखानीस असोत, पी.व्ही. साळुंखे असोत, अनेकांची नावं घेता येतील या राज्याची, या जिल्ह्याची, की ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या आयुष्याचा उरलेला काळ हा दिला आणि या कोल्हापूरकरांनी प्रयत्नाची फराकाष्ठा करून यशवंतराव चव्हाणांच्या मागं शक्ती उभी करून 1 मे 1960ला या राज्याची निर्मिती झाली. आणि म्हणून त्या निर्मितीचा हा दिवस आहे. महाराष्ट्र झालेला दिवस स्मरण करण्याच्या संबंधीची ही वेळ आहे. आणि मला आनंद आहे की त्या दिवशी आपण हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहे. आज इथं देशाचे प्रधानमंत्री येऊन गेले, अनेक ठिकाणीच येऊन गेले. हल्ली महाराष्ट्रामध्ये जाण्याशिवाय त्यांना दुसरं काही दिसत नाही. चांगली गोष्ट आहे. या आम्ही तुमचं स्वागत करतो, स्वागत करतो. इथे आल्याच्या नंतर त्यांनी काही गोष्टी बोलून दाखवल्या. देशाचे प्रधानमंत्री एखाद्या राज्यामध्ये जात असतील तर जनतेला संबोधित करतात. आम्ही लोकांनी एका काळामध्ये हे पाहिलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे राज्यामध्ये जात असत. नेहरू बाजारात आल्याच्या नंतर लोकांना या देशामध्ये उभारणी आम्ही कशी करणार आहोत या संबंधीचं मार्गदर्शन करत. इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री म्हणून अनेक वेळेला राज्यामध्ये जायच्या आणि राज्यातल्या गरीब लोकांची गरिबी ही कशी घालवणार या संबंधीचे विचार कार्यक्रम मांडायचे. आणि हे काम प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी केलं. पण आजचे प्रधानमंत्री देशामध्ये हिंडतात, महाराष्ट्रामध्ये येतात, त्यांना 2 लोकांची आठवण ही फकरशानी होते. एक श्री उद्धव ठाकरे आणि दुसरं शरद पवार.
यांना टीका-टिप्पणी केल्याशिवाय त्यांना स्वस्त बसत नाही. माझं त्यांना एवढंच सांगायचं आहे, अधिक बोलायचं वेळ नाही. 10 वाजता सभेचं कामकाज थांबावं लागेल आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो, मोदी साहेब तुम्ही महाराष्ट्रात कितीदा आला, महाराष्ट्रात टीका-टिप्पणी कितीदा केली आणि महाराष्ट्राच्या देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडं तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा महाराष्ट्र वळेल नाही. पण ज्या दिवशी संधी मिळेल त्यावेळेला महाराष्ट्राचा हिसका हा तुम्हाला दाखवल्याचं राहणार नाही. ती आम्हा लोकांची तयारी आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं उद्धव ठाकरे यांना बोलायची विनंती करतो. यानंतर मी विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब. उद्धव ठाकरे साहेबांचा धड धड उरा माझे जनमत व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दहा वाजता सभेची वेळ संपते आणि तसं पाहिलं तर मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो आणि त्या एका प्रश्नाच्या उत्तरात माझं भाषण संपेल. एकच प्रश्न की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचा आहे की शहा, मोदी आणि अदानीचा आहे? आणि तो शाहू फुले आंबेडकरांचाच महाराष्ट्र आपण टिकवणार आहोत की शहा, मोदी आणि अदानीच्या हातामध्ये देणार आहोत? कारण आज योगायोग असा आहे की आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन. आणि महाराष्ट्र दिन म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राने जो लढा दिला त्या लढ्याची यशोगाथा सांगणारा आजचा दिवस आहे. मी काल मध्यरात्री मुंबईमध्ये हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारकाला जाऊन वंदन केलं आणि सहज बघितलं हुतात्म्यांच्या त्या मूर्तीकडे. योगायोग आहे, शेतकरी आणि कामगारांची ती मूर्ती, पण त्यांच्या हातामध्ये मशाल आहे आणि तीच मशाल घेऊन आपण आज पुढे निघालेलो आहोत. त्यावेळेला ज्या हुतात्म्यांनी आपल्याला मुंबई मिळवून देण्यासाठी रक्त सांडलं, बलिदान केलं. मी तर खूप लहान होतो, म्हणजे 1960 साली संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. माझा जन्मही 1960 साली झाला. पण माझे आजोबा प्रबोधनकार, अर्थात तेव्हा शिवसेना नव्हती, बाळासाहेब माझे वडील आणि माझे काका यांनी तो लढा प्रत्यक्ष त्याच्यात सहभागी होऊन लढला होता. आणि त्या हुतात्म्याला वंदन करताना मी मनामध्ये शपथ घेतले. तुम्ही घेणार आहात की नाही? पण शपथ काय की रक्त सांडून मिळवलेली ही मुंबई आम्ही महाराष्ट्र द्रोह्यांच्या हातात जाऊ देणार नाही. आणि जे महाराष्ट्र लुटतायत, जे महाराष्ट्र ओरबाडतायत, त्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही शपथ मी तिकडे घेतलेली आहे. आणि हा सुपडा साफ करावाच लागेल. कारण मुंबई आणि महाराष्ट्राबद्दलचा आकस हा आजचा नाहीये. तत्कालीन जे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई कुठले होते, कुठून आले होते? आणि त्यावेळेला म्हणजे इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती. आता 2 सुरतवाले माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत आणि आम्ही आमच्या डोळ्यावरती काही झापडं लावून बघत बसणार? पवार साहेब, तुम्ही बोललात ते बरोबर आहे. यांना या महाराष्ट्राच्या मातीमधले 2 पक्ष म्हणजे काँग्रेस तर आहेच, पण शिवसेना आणि राष्ट्रवादी ही संपवायची. कारण त्यांना असं वाटतंय की हे 2 पक्ष संपले म्हणजे महाराष्ट्र आपल्या बापाचा झाला. अजिबात नाही. मोदीजींना मी सांगतोय की मोदीजी,
तुम्ही पंतप्रधान पदाला साजेल अशा भाषेमध्ये बोला. सध्या मोदी सरकारचं गजनी सरकार झालेलं आहे. 14 साली काय बोलले 19ला आठवत नाही, 19ला काय बोलले 24 साली आठवत नाही, आणि 24 सालानंतर तर ते सत्ता बघणारच नाहीयेत, अजिबात बघणार नाहीत. पण तुम्ही पवार साहेबांबद्दल ज्या भाषेत बोललात, भटकती आत्मा, त्याच्याबद्दल मी काल तर समाचार घेतलाच आहे. पण मुद्दामून सांगतो, आता सहज मी हातकणंगलेवरून इथे येताना व्हॉट्सॲपवरती एक व्हिडिओ आला आणि अटलजी तेव्हाचे पंतप्रधान पवार साहेबांचं कौतुक करत होते. त्यांनी केलेलं आहे. आणि कौतुक कशाबद्दल? तर गुजरातमध्ये जो भूकंप आला होता, झाला होता, हे अटलजींचे शब्द आणि तो व्हिडिओ माझ्याकडे आत्ता आहे. अटलजींनी सांगितलं की पवार साहेबांबद्दल की हा माणूस दुसऱ्या पक्षाचा आहे, हा माणूस दुसऱ्या राज्यातला आहे, तरी देखील स्वतःहून पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये असताना जो आमच्याकडे भूकंप झाला होता लातूर किल्लारी, त्याच्यामुळे त्या आपत्ती व्यवस्थापनाचे काही मार्ग मला माहिती आहेत, काय मदत पाहिजे ती सांगा, मी करायला तयार आहे. पक्षाच्या पलीकडे जाऊन, राज्याच्या सीमेपलीकडे जाऊन पवार साहेब धावून गेले होते गुजरातला आणि मदत केली होती. म्हणून अटलजी पंतप्रधान असताना त्या आपत्ती व्यवस्थापनाचं अध्यक्षपद हे पवार साहेबांकडे दिलं होतं. याला दिलदारपणा लागतो जो पवार साहेबांकडे आहे आणि अटलजींकडे होता. आणि आता हे जे बोलतायत की एक भटकती आत्मा, मग मोदीजी जसं भटकती आत्मा असते तसं वखवकलेला आत्मा सुद्धा आहे आणि तो सुद्धा महाराष्ट्रात फिरतोय. आणि हा एवढा वखवकलेला आहे की स्वतःची तुलना, म्हणजे राम मंदिराच्या वेळेला एक कोणतं सागर गोटा आहे तिथलाच कुठला तरी, त्यांनी सांगितलं मोदीजी म्हणजे आजचे शिवाजी महाराज आहेत. अजिबात नाही. आमच्या दैवताची तुलना मोदींबरोबर होऊ शकत नाही, मोदींची तुलना महाराजांसोबत होऊ शकत नाही, कदापि नाही. त्या सागर गोट्याला सांगतोय, जर मोदींचा तुम्ही भक्त असाल तर घरी त्यांचा उदौर करा, पण आमच्या महाराष्ट्राच्या दैवताच्या वाटेला जाऊ नका. आणि वेडावाकडा कोणी आणून ठेवाल आणि महाराजांची तुलना कराल तर महाराष्ट्र सहन करणार नाही. आणि म्हणूनच मी बोलतोय की जो महाराष्ट्राच्या मुळावरती आलेला आहे त्याचा सुपडा साफ आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. मोदीजी तुम्ही भटकत्या आत्म्याबद्दल बोलताय, कोण मांस खाते, कोण मटण खाते, कोणाला किती मुलं व्हावी, अरे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आम्ही काय करू शकतो? तुम्हाला राजकारणामध्ये मुलं होत नाहीत नेते म्हणून, आमच्यातले चोरतात त्याला आम्ही काय करू? आमच्यातले गद्दार चोरून तुम्हाला उभे करावं लागतात, हे तुमचं अपयश आहे, आमचं नाहीये. अरे आमची काही पोरं तुम्ही चोरलीत, मुलं पळवणारी टोळी, काही गद्दार चोरलेत, पण हे बघा ना किती आहेत. अरे तुम्ही 40 चोरले असाल, पवार साहेबांचे काही चोरले असाल, पण आज लाखो लोक, नवे महाराष्ट्रातली करोडो लोक ही माझ्यासोबत पवार साहेबांसोबत आणि आपल्या महाविकास आघाडी काँग्रेस सोबत ही खांद्याला खांदा लावून तुमचा सुपडा साफ करण्यासाठी उभे आहेत. ही प्रधानमंत्रीची भाषा आहे की कोण मटण खाते, कोण मांस खाते. मग जर मी असं बोललो की हे कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध आहे? तांबडा आणि पांढरा रस्सा. मग जर मी असं बोललो, तुम्ही देणार तर नाहीच आहात मत त्यांना, पण उद्या मोदी सरकार परत आलं तर तांबडा पांढरा रस्त्याच्या जागी ढोकळा आणि शेव पापडा मिळेल असं बोलू मी? आणि चालेल तुम्हाला? कोल्हापूर शेव आणि फाफडा, कोल्हापुरी ढोकळा नाही, कोल्हापुरी म्हणजे अस्सल तांबडा पांढरा रस्साच पाहिजे, झणझणीत. आम्हाला गुळमुळीत काय लागतच नाही. आणि म्हणूनच म्हणतात ना लवंगी मिरची, त्या मिरचीचा झटका आता त्यांना द्या. पण हे सगळे बाकीचे विषय बोलण्यापेक्षा मोदीजी तुम्ही 14 साली जे केलं होतं चाय पे चर्चा, तसं माझं आव्हान आहे, आम्ही बसतो तुमच्या बरोबर व्यासपीठावर, माझी जनता समोर बसेल आणि होऊन जाऊ दे चर्चा. काय तुम्ही 14 साली बोलला होतात, काय तुम्ही 19 साली बोललात? अहो गायीवर बोलता तसं महागाईवरती का नाही बोलत? आज सगळे मुद्दे संपले.
शेतकऱ्यांचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होतात. किती लोकांचं उत्पन्न दुप्पट झालंय हात वर करून सांगा. मुळात इकडे शेतकरी आलेत की नाही आलेत? अरे मग हात लाजता कशाला, हात वर करा ना. तुमचं उत्पन्न दुप्पट झालंय? बरं 15 लाख तुमच्या खात्यात आलेत का? नाही आले. तुम्हाला घर मिळालंय? मग काय मिळालंय? गॅस मिळाला, नोकरी मिळाली, महागाई कमी झाली. मग काहीच झालं नाही. गजनी सरकारला सांगा ना की तुम्ही जे बोलला होता ते न बोलता तुमचे मुद्दे का भटकतायत? हे सगळे वाईड बॉल आणि नो बॉल टाकण्यापेक्षा आम्ही तुमच्या स्टंपवरती बॉल टाकतो, तुम्ही खेळून दाखवा. तुम्ही खेळून दाखवा, आमची तयारी आहे. पण पंच मात्र निपक्ष पाहिजे, तुमच्यासारखं नको. कारण आरोपी तुम्हीच करायचे, पंचही तुमचाच, सजाही तुम्हीच द्यायची. आणि मग आज मला त्यांना विचारायचंय की आज आमच्या पलीकडे विरोधात जे सगळे एकवटलेत, मग तुमचे मुंबईवरनं जे यायचे इकडे आरोप करणारे मुश्रीफांवरती आरोप करत होते आणि असे आरोप करायचे की जणू काही यांना जमाल गोटाच दिला आरोप करण्यासाठी. असे धडाधड आरोप करायचे जमाल गोटा घेतल्यासारखे. आज मुश्रीफ बाबा कुठे गेले? मला आजही आठवत आहे तो प्रसंग. त्यांच्या पत्नी या तळमळीने सांगत होत्या, कळवळून सांगत होत्या की असं चौकशीचं शुक्लकाष्ट मागे लागून आम्हाला बदनाम करण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला. मग आता आरोप करणाऱ्यांना काही लिमलेटची गोळी दिली का? गप्प बसले. मैं अकेला सब पे भारी, सोबत सगळे भ्रष्टाचारी. आणि आमच्यावरती तुम्ही आरोप करता. काय असं काय आम्ही तुमचं घोडं मारलं की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं राग 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 करता आहात? अहो साधं आम्ही आता नवीन, तुम्ही आमचा पक्ष चोरलात, चिन्ह पळवलात, माझं धनुष्यबाण गद्दाराच्या हातात दिलं. पवार साहेबांचा घड्याळ म्हणजे रस्त्यावरती जे पाकिटमार आणि घड्याळ मारणारे असे एक सरकार झालेले, घड्याळ मारणारे सरकार. घड्याळ त्याने देऊन टाकलं. पण माझ्या मशाल गीतामधलं तो एक शब्द काढला. कोणता काढायला लावला? मी काढणार नाही, काय वाटेल ते करा. कोणता? जरा मोठ्याने बोला. नाही, पूर्ण बोला. जय भवानी, जय शिवाजी. मोदीजी, जय भवानी, जय शिवाजी आमचा आत्मा आहे. आणि आत्मा भटकता नाहीये. या मातीमध्ये जन्माला आलेल्या या मातीमध्ये जे तेज निर्माण केलं त्याच्यामध्ये वीरश्री देणारा हा आमचा मंत्र आहे. तुम्ही आमचा मंत्र मारायला निघालात. काय शेतकऱ्यांनी तुमचं घोडं काय मारले? आज अनेक शेतकरी जे येऊन मला सांगतायत की दादा आम्ही खायचं काय आम्हाला सांगा, दुष्काळ पडतो, कधी आपत्ती येते, अवकाळी पडतो, पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, नुकसान भरपाई मिळत नाही, डोक्यावरती कर्ज साठतंय, काही घ्यायला गेलं तर त्याच्यावरती जीएसटी आहे आणि त्याच्यावरती हे मोदी सरकार शेतकऱ्यांना 6,000 हजार रुपये भीक म्हणून देते. का माझ्या हे बळीराजाला तुम्ही काही भिकारी समजता? अहो सारं खत घ्यायचं झालं तर त्याच्यावर जीएसटी, बी बियाणे घ्यायचं झालं जीएसटी, औषधं घ्यायची झाली जीएसटी, पंप घ्यायचं झालं जीएसटी, शेततळ्यासाठी प्लास्टिक घ्यायचं झालं जीएसटी. मग एवढा सगळा जीएसटीचा पैसा तुम्ही तुमच्या खिशामध्ये घालताय आणि हक्काचा पैसा यायला देत नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलंय इंडिया सरकार येणारच, आम्ही आणणारच. आणि इंडिया आघाडीचं सरकार आणल्यानंतर जे महाराष्ट्राचं वैभव लुटतायत या लुटेऱ्यांना पहिला आम्ही तडीपार करणारच, कोणत्याही परिस्थितीत करणार. तुम्ही माझ्या महाराष्ट्राचं वित्तीय केंद्र पळवलात, तिकडे बुलेट ट्रेन आणली, तुम्ही हिरे बाजार पळवलात, तो वेदांत फॉक्सकॉन तो पळवलात, आता टेस्ला येतोय. पण तो एलान मस्क बाबा खरंच हुशार आहे. कारण आता जर का ते आले असते तर कुठे नेले असते? गुजरात. म्हणून तो बाबा थांबलाय. कारण त्यांना पण कुणकुण गेले की देशातलं सरकार बदलतंय, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर मी येणार. व्यापाऱ्यांना छळताय जीएसटी लावून. या जीएसटी मध्ये सुद्धा आम्ही बदल करू. आणि जो कर दहशतवाद आहे, व्यापाऱ्याने छळताय, शेतकऱ्याने छळताय, सगळ्यांना छळताय, महागाई वाढते. हा तुमचा छळ आहे, ही तुमची छळ छावणी तुम्ही माझ्या देशाची करू इच्छित आहे, ही आम्ही तोडून मोडून टाकू.
कितीतरी गोष्टी आहेत. नोकरीचा पत्ता नाही, कारण तुम्ही महाराष्ट्राच्या तोंडातला घास हिरावून घेताय. आमचा गुजरातबद्दल काही आकच नाहीये, गुजरातबद्दल काही द्वेष नाहीये. इकडे सुद्धा काही गुजराती बांधव आणि माता भगिनी आले असतील. उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जे गुजरातच्या हक्काचं आहे ते आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही, हे वचन सुद्धा मी आजच देतोय. पण गुजरातला काही देताना तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून तुम्ही गुजरातच्या तोंडात घालणार असाल तर त्या हाताला मात्र आम्ही क्षमा करणार नाही, अजिबात करणार नाही, आणि मतदान तर मुळीच करणार नाहीये. ही सगळी थेरं आम्ही बघतो आहोत. आणि आता तुम्ही हे जे काही भांडणं लावताय, आज दुपारी कोणतरी इकडे बोलले म्हणे की यांनी म्हणे संभाजीराजांच्या बाबतीत काय निर्णय घेतला होता. काय निर्णय घेतला होता मला माहिती आहे, मला आणि संभाजीराजांना माहिती आहे. पण याचा अर्थ असा नाही की आमची मैत्री तुटले, आमचे ऋणानुबंध तुटलेले आहेत. आज सुद्धा विचारा, सगळ्यांच्या समोर सांगा, संभाजीराजे तुमच्या आणि माझ्या दुरावाला असेल तर सांगा सगळ्यांना. पण एक कुणकुण जी मला लागली होती की जसा तुम्ही तेव्हा माझा संजय पाडलात तसं तुम्ही त्यांना दगाफटका केला असतं तर पाप कोणाच्या माथी आलं असतं. आणि बरं धरून चला, मी संभाजीराजांबरोबर चुकीचा वागलो असेल तर मी जाहीर माफी मागतो, पण संभाजीराजांबद्दल मी चुकलो असेल तर आज तुम्ही छत्रपती शाहू महाराजांबद्दल ती चूक जर मी केली असेल तर तुम्ही का करता, तुम्ही का त्यांना पाडायला उभे आहात. म्हणजे तुम्ही चुकीचं करताय आणि आम्ही बोट दाखवल्यानंतर उलटं बोट माझ्यावर दाखवतोय की तुम्ही चुकला होतात. अरे आम्ही खाल्लं असेल शेण, पण म्हणून तुम्ही शेण खाताय. आज शाहू महाराजांबद्दल मला वैयक्तिक आदर आहे, त्या घराण्याबद्दल आहे, कारण या माणसाने करे मी कोणतरी आहे हे जाणूनच दिलं नाहीये. मला आठवतं एक बऱ्याच वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुखांसोबत मी त्यांच्या घरी गेलो होतो, जेवायला अगत्याने बोलवलं होतं. गेल्या महिन्यामध्ये मी गेलो होतो, पण असं नाही त्यांच्या वागण्यात वाटलं की अरे हा बाळासाहेबांचा मुलगा आहे, आपल्यापेक्षा लहान आहे. नाही, त्याच आदराने आणि त्याच प्रेमाने त्यांनी माझ्याशी ते वागले. हा त्यांचा मोठेपणा, हा मोठेपणा लागतो. म्हणजे जसा एक मोठेपणा मी म्हटलं ना अटलजींच्या वागण्यात होता, जसं पवार साहेबांच्या आहे. आज तो अटलजींचा आत्मा रडत असेल, खरंच रडत असेल की कोणाच्या हातामध्ये भाजपा गेलेला आहे. त्यांनी जे सांगितलं होतं की पक्ष फोडून सत्ता मिळत असली तरी ती सत्ता चिमटीत सुद्धा पकडणार नाही. आज अहो चिमटी काय, अख्खं मिठ्याच मारून बसलेत सगळ्यांना. कोणी येऊ दे, म्हणजे ज्याच्यावरती बलात्काराचे आरोप आहेत तो पलीकडचा प्रज्वल रेवण्णा तो सुद्धा चालेल. ज्याच्यावरती आपण निर्लज्जपणाने आरोप केले, म्हणजे हेच ह्या 2 जण जे बसलेत दिल्लीत सुरतवाले, ते आणि त्यांच्या चेल्याचं पट्यांचं काम आहे महाराष्ट्र बदनाम करून टाकायचं, धराणी फोडायची, कुटुंब तोडायची, बदनाम करून टाकायचं. लोकांच्या डोळ्यासमोर खाली मान घालून जायला लागेल असे त्यांच्यावरती आरोप करायचे. पण एकदा का भाजपात गेले की जणू काय मैसूर सँडल सोप लावून चकाचक करून उठणं वगैरे लावून तेच पुन्हा त्यांच्यावरती तुम्ही मतं मागताय. म्हणून काल मी सुप्रियाताईच्या सभेत जे बोललो होतो की महाराष्ट्राची परंपरा ही शिवरामी वंदिली आहे आणि भाजपची परंपरा जी आहे ती चोरामी वंदिली आहे. हे चोरामी वंदिले तुम्हाला चालतंय, कोल्हापूरकरांना चालतंय. मग तुम्ही निर्णय घेतलाय, कारण गेल्या वेळेला तुमचं ठरलं होतं, यावेळेला काय ठरलंय का सतेज? काय बरं, आणखीन एक सांगतोय की भाजप किती नीच आहे. कारण भाजपचे एक नगरसेवक RD पाटील, बरोबर ना, तुम्हाला माहिती असतील, स्थायी समितीचे अध्यक्ष, त्यांनी जाहीर सांगितलेले गौप्यस्फोट लोकसभेत आपण मोदींना पाठिंबा देणार म्हणून आपल्यासाठी त्यांनी काम केलं भाजपनी. पण विधानसभेत शिवसेनेची ताकद कमी करायला पाहिजे म्हणून शिवसेनेचे उमेदवार त्यांनी पाडले. आता लोकसभेला तुम्हाला पाडून तो सूड घ्यायला मी आलेलो आहे. मी सूड घेणार. ज्यांनी ज्यांनी माझ्या शिवसेनेशी, ज्यांनी ज्यांनी या भगव्याशी गद्दारी केली त्यांचा सूड घ्यायला मी कोल्हापूरमध्ये आलेलो आहे. तुम्ही घेऊन दाखवणार आहात की नाही? मग तुम्ही जर का ठरवलं असेल तर जरा हात वर करून सांगा की होय आमचं ठरलंय. आणि जे असे काही प्रश्न विचारतात की शिवसेनेची मतं ही काँग्रेसला ट्रान्सफर होणार का, होणार की नाही? कारण काँग्रेसच्या हातामध्ये मशाल आहे.
काँग्रेसच्या हातात मशाल घेऊन 4 तारखेला आपल्याला विजयाची तुतारी फुंकायची आहे. आज रणशिंग फुंकलेला आहे, उद्या विजयाची तुतारी फुंकायची आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी मी विनंती करतोय. जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी आलेलो आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार जिथे जिथे असतील, ज्यांची निशाणी हात आहे, तुतारी घेतलेला मावळा आहे आणि मशाल आहे, याच उमेदवारांना, आपल्या हक्काच्या उमेदवारांना लोकसभेत पाठवा आणि हुकुमशहाचं सरकार गाडून टाका, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे एक मिनिट सतेज, मला कोल्हापूरकरांवरती विश्वास आहे. तुमचं ठरलं असेल तर जरा एकदा मोबाईलचे टॉर्च ऑन करून दाखवा. कशा टॉर्चच्या रूपाने मशाली कशा पेटल्यात दाखवा जरा. घ्या फोटो यांचा. छत्रपती शाहू महाराजांचा संकल्पनामा उद्धवजी ठाकरे आणि शरद पवारांचे हस्ते होईल. छत्रपती शिवाजी महाराज के जय फारे. छत्रपती शाहू महाराजांचा. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.